आधीच अतिवृष्टी सदृश्य पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। यात अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जिल्हा म्हणून घोषित करा अशी मागणी शेतकरी बांधवांसह अनेक पक्ष संघटना करत आहेत। त्यात आता दिवाळीनंतर हाती आलेल्या सोयाबीनचा माल बरसलेल्या पावसाने भिजला। अमरावती कृषी उत्पन्न समितीत दिवाळीनंतर सोयाबीनच्या मालाची मोठी आवक होत असते व जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन माल काढून बाजार समितीत विक्रीकरता आणला होता। उघड्यावर सोयाबीन मालाची मोजणी होत असताना अचानक पाऊस बरसला। अशातच तारंबळ उडून अनेक सोयाबीन पोते पावसाने भिजले। अचानक बरसलेल्या पावसामुळे काही वेळातील पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या हाती आलेला सोयाबीन माल खराब झाला आहे। एकीकडे सोयाबीन मालाला योग्य भाव मिळत नाही, त्यात पावसाने खराब झाल्याने आता पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे। मोहन शिंदे आहे, मी देवरा येथील कास्तकार आहे। आता तसं तर सोयाबीनला अजिबात भाव नाही आहे। आता कमी सोयाबीनला भाव असल्यामुळं आम्ही सोयाबीन मार्केटला आणलं होतं, पण अचानक पावसामुळे तेही पूर्ण वाहून गेलं। आता अशा सिच्युएशनमध्ये काय करावं कास्तकारानं हेही आम्हाला समजत नाही आहे। 5 एकर शेती आहे आणि 5 एकरमध्ये फक्त 5च क्विंटल सोयाबीन निघालेलं आहे। सध्या तर मार्केटमध्ये 35, 36, 34 पासून सोयाबीन घेणं चालू आहे। तर सर ओलं झालं घेते का नाही घेत का रिटर्न करावं लागते हेच आम्हाला कळत नाही आहे। सरकार करून हेच अपेक्षा आहे की आमच्या मालाला भाव द्या आणि जे काही सुविधा असतील त्या आम्हाला परिपूर्ण लवकरात लवकर द्याव्यात।